सचिन बाबांना पाहिलं होतं, शिकले सगळे त्यांच्याकडे शिकले ते. अमृत अमृतबाजी पण त्यांच्या मारुतीवाल्या हाताकडे बरं. नक्की अमृत हे गुरुबंध. हा, तुम्ही किती साली आले बाबा आळंदीत? 1956 मध्ये आलो. त्याच्या अगोदर आलो होतो पण निघून जायला देवा अगोदर आहे. 56 पासून मात्र संस्थेत होतो. डायरेक्ट संस्था सोडण्याचं काम नाही. तुम्हाला डायरेक्ट तिसऱ्या वर्षात घेतलं ना? दुसऱ्या वर्षी बर, पहिल्या वर्षी मामा होते तेव्हा. मामा होते शांताराम गुरुजी म्हणायचे विचारसागर सांगायचे. हा, तर आम्ही आलो. मला म्हणे तुझं झालं आहे संस्कृत पाठ अंदर. भाऊसाहेब दुसऱ्या वर्षाला पाहिजे. काय सांगायचं बाबा शांताराम बाबा असं ना. हा, गुरुजीकडे काय काय ऐकलं बाबा तुम्ही? म्हणून नाही कोणाला वाईट वाटेल. ज्ञानेश्वरी शांताराम बाबांनी सांगायला धुंडा महाराष्ट्रात झाला त्या काळात. इतके मध्यस्वर ज्ञानेश्वरी सांगणार शांताराम गुरुजी काय सेवा केली बा. विठ्ठल बाबुरेने काय सेवा केली, अप्रतिम सेवा. आणि पाठ कोणते घ्यायचे शांताराम गुरुजी? ज्ञानेश्वरी आणि विचारसागर. तुमचा ज्ञानेश्वरी विचारसागर त्यांच्याकडेच झाला? नाही, ज्ञानेश्वरी पूर्ण नाही, 10-12 अध्याय 12. विचारसागर पूर्ण सांगितलं. आणि गुरुजी मंदिरात प्रवचन करायचे ना? नाही, पहिले संस्थेतच करायचे. बर 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 4 ते 5. बर. पुढे मामानं आग्रह केला संस्थांच्या लोकांनी. आमच्या सुखसुखाट इथं काय आहे, काहीच नाही. एवढं मोठं ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिर, इथं काय ज्ञानदानाचं कार्य काय आहे. मग विनंती केली कोणाला, संत आपल्या मामासाहेबांना. मग मामासाहेबांनी सांगितलं इथं करण्याच्या ऐवजी कुठं करा, संस्थांमध्ये करा. तेव्हापासून मग ज्ञानेश्वरी चांगलं कुठं सुरू केलं, मंदिराचं मंदिराचं. त्याच्यामुळे काय झालं ते संस्थेचं त्यावेळेला असाही पोरं आहेत ऐकायला. या या या. कोण रामचंद्र महाराज नागपूरकर. काय नाही, काय दिवस होते बाकी असं म्हणजे खास म्हणून मी काही पाहिलं नाही. ते आम्हाला त्यांचा बुवांचा सहवास पुष्कळ लागला म्हटलं. 2-3 वेळा येतात. आपल्या पंढरपूरला होते ना, बर. ते सांगायचे ना ज्ञानेश्वरी. हो, त्या वयात आम्ही चातुर्मासला त्यांना बंकट स्वामीचा सहवास घडला होता. रामचंद्र बाबांना बंकट स्वामींचा सहवास. आणि चातुर्मास्यामध्ये तुमचे शिक्षण आप्पा महाराज वास्कराकडे काय काय झालं होतं? नाही, भास्कराकडे मी आणि निवृत्ती बघते. हा, सिद्धांत बिंदूकडे जायचे आप्पासाकडे. बर बर. दुपारी जायचे. 15 मिनिटं गोष्टी करायची. बर बर. गोपाळ शास्त्रीकडे जायचे. मी निवृत्ती बघते. हा, चिचुकी करताय चिच. तिथे असतात 15-20 वेळपर्यंत गोष्टी. 1-2 अनुभव सांगायचे जर गोपाळ शास्त्री गोरे. गोरे आणि एकनाथ महाराज देगलूरकर भरपूर श्रवण झालं. असं ना. चंद्रशेखर महाराजांचे वडील आपलं हे ऐकलं आपलं सिद्धांतलेश. नाही, आपलं अद्वैत आमोद, अद्वैत आमोद, सर्वदर्शन संग्रह, बर. तर्कसुद्धा आपल्या याच्यावरचं भाष्य शिवमान्यवरचं, शिवमहिम्नावरचं भाष्य. आपले भाऊ एकनाथ महाराज. त्यावेळेला आम्ही फुले बा हरिभाऊ निवृत्तीबा बाप्ते वगैरे त्यांचे श्रोते. एकनाथ महाराज विद्वान. तेच याला लाभलं थोडंफार शिखर महाराज.
बर शेखर महाराज. एकनाथ महाराज म्हणजे असामान्य आहेत बा. बापरे. तुम्हाला किती चातुर्मास मध्ये भरपूर श्रवण घडलं त्यांचं. हे बघा. आणि खंदारकरांनी पूर्ण प्रस्थांतरी सांगितले ना. बर भाषासह. भाष्य बापरे. खंदारकर ब्रह्मसूत्र उपनिषदे आणि गीता आणि भगवद्गीता भाषासह झालं तुमचं त्यांच्याकडे. फक्त एकच उपनिषद राहतं, त्याच्यात दडपण आणलं. हो हो घडलं होतं म्हणतात ते. हा तुम्ही वा मराठी लोकांना काय सांगता. हो. मी येऊन बसलेच आहे, सांगणार काही ना. मग निवृत्तीभाव वगैरे हरिभाव. आणि आम्ही ओळखलं महाराज माहिती तुम्हाला आम्ही धर्म सापड टाकत नाही. पुष्कळ झालं नाही. आम्ही धारोकर शास्त्रीच्याकडून 2 हरिपाठ ऐकले. असं भगवान शास्त्रीकडे. आपले ज्ञानेश्वर महाराजांचा श्रोते 4-5. कोण कोण बरं. एकनाथ महाराज, खंदारकर महाराज, एक कृष्ण भट म्हणून 5-6 होते. आणि ते अनंत महाराज वैजापूरकर एक होते म्हणतात, गाथा सांगायचे. असं ना. ते असा अभंग काढून द्यायचा. हा मग त्याच्यावरती सांगायचं. कोणताही हरिभाव वगैरे माधवा मगर सोट वगैरे सगळं अभंग काढून द्या. आणि त्याच्यावर काय करायचं बोलायचे. पण थोडं वाणीमध्ये हे होतं. एकदा बोलायला लागले म्हणजे कोणाला काय बोलते. आडमुठ होते बोलायला. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाची चाहती मंडळी असते ना. मग कोणाला तुम्ही दूषण दिलं चाहती मंडळीला काय होतं, दुःख होतं. प्रत्येकाची चाहती मंडळी कोणी असं. बरोबर. भाजप असो का काँग्रेस असो, फॅन असतात, अनुयायी असतातच. परखड होते बोला. असं ना. विद्वान होते. विद्वान होते. आणि आपले काय नाव होते माझ्या तोंडावर कस्तुरी भागोजीबा वगैरे. भागोजीबा बंकट स्वामी महाराजांचे. बर बर. आपल्याला स्वामीचं मला नाव आहे. त्यांच्याकडे त्यांचे प्रस्थांतरी झाले. वैजापूरकरांचे. आनंद महाराज अवलियासारखे वागायचे. कपडे काही नीट नसायचे म्हणतात. काय कागद गोळा करायचे, चहा करून प्यायचे. तसं नव्हे. हा जी. 1-2 वेळा घडलं तसं म्हणून तेच लोकांनी उचललं. आमच्या कानावर तशी बातमी. ते चांगलं नाही उचललं. तुकोबाराच्या तरी काय आपल्या इतिहासामध्ये फक्त एक शब्द तुकोबारा मिळाला, बरे झाले तेव्हा बाई एवढंच उचललं. बाकी आता किती पतिव्रता हे राहिलं बाजूला करतो. हो इथपर्यंत सांगतात की लगे बायकोनं उसानं मारलं म्हणे तुकोबारा. शिके काय किती वेळे पण आहे. किती वेळे पण आहे. भयंकर वेळ. त्याच्यामुळे तुकोबाराच्या कीर्तीला धक्का बसतो. खरंय खरंय. असं कीर्तनात सांगायला नाही पाहिजे. काहीतरी कोणाचं तरी ऐकू सांगतात. ऐकू सांगतात. आणि ते पुन्हा एक प्रसंग सांगतात, तुकोबाराला गाढवावर बसवलं, तोंडाला काळं लावलं. इथपर्यंत नाही बरं वाटत. आपले काय तुकोबाराचं हे सांगतात ना चरित्र, त्याच्यामध्ये काय सांगावं आणि काय न सांगावं, परिणाम जनावर काय होईल हे सांगू आहे मला. सगळं ऐकीव असतं. ऐकीवच. काही त्याला आधार नाही, प्रमाण नाही, का हे नाही. कोण गेलं आहे कोण. आम्ही सांगितलं ना बाळासाहेब कसेला. हा म्हणलं बा तुकोबाराचं एवढं मोठं मंदिर. म्हटलं बाबे बा बायाला म्हटलं बा अधिक भावना कोणावर आहे, बाईवर.
मग लहान का होईना पण मंदिर कोणाचं पाहिजे जिजाबाईचं. वा बाळासाहेबांना सांगितलं. सांगितलं बाळासाहेबांना. छान. पंढरपूरला ते वैजापूरकर महाराज असं सांगतील काय एकदा दोनदा घडलं असेल काय तितकंच उठून झालं. आणि बाबा रामकृष्ण भाऊ येडशीकर तेव्हा गाता सांगायचे का सांगायचं नाही. उशिरा झाला असेल ते आपला एकदा मठ आहे ना आपला, कबीर महाराज कबीर महाराज मग आम्ही जायचं नाही. हा शुद्धेश्वर ठेवायचे. बर फार उत्कृष्ट राहते. मुद्देसूर सांगायचे. अपोर राहतात. त्यांनी धारोकराकडे पूर्ण पाठवायला असं लिहून घेतला. 12 वर्ष गाथा सांगितला. कोणी भाऊंनी नाही दारुकर शास्त्रींना 10 वर्ष. आम्ही जायचे ना बसायच्या मधून. बर म्हणजे दारुकर महाराज शास्त्रींचा गाथा ऐकायला भेटला तुम्हाला त्यात थोडा 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 वारीच्या वेळेला गेलो म्हणजे हा नारद आश्रम होता. नारदाश्रम तिथं सांगायचं. याज्ञवल्क्य केनावर दिला तिथं फार वर्षातून एक कार्यक्रम असायचा म्हणतात नारद आश्रमात. आणि भारतातले मूर्धन्य विद्वान यायचे म्हणतात. हे सुद्धा आपल्यामध्ये आपल्याला असं वाटते पण हे सामान्य माणसं नव्हती. दोंडा महाराज, खंडारकर, हो हो हे मोठे माणसं. एकनाथ महाराज, अप्रतिम माणसं. वारकरी संप्रदायात मोठं योगदान आहे त्यांचं. हो फार योगदान आहे. भगवान भाऊ येडशीकर कीर्तन नव्हते करत ना. भगवान भाऊ येडशीकर कीर्तन करायचे का नाही नाही. भजन पुढे भाबा खटला. 2 फळं झाले. दोन आपल्या दिंडे चालायचे ना भगवान सोपान वगैरे बेंद्रे, सोपान बेंद्रे. शेडग्यांच्या दिंडीत फेटा काढलेला. गुलाबी फेटा वारले आता ते. मोठा पड त्यांचा. मोठा पण यावर्षी बाबा ते गेल्या वर्षी पासून राऊत महाराजांनी सगळ्याला पुन्हा एक केले. हो येडशिखराची जेवढ्या शाखा झाल्या का फड्याच्या हा समजा आधी भाऊ आणि म्हणजे रामकृष्ण भगवान भाऊ वेगवेगळे झाले. पुन्हा त्याच्या फडातून पुन्हा काही उपशाखा निर्माण झाल्या. तर राऊत महाराजांनी सगळ्या येडशिखरांना एक करून फड एक केला. बरं करा. राऊत महाराजांनी बरं करा. चांगलं करा. हो जाऊ दे. हा